हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी एवढी म्हणजे खुश का वाटते माहिती आहे का? त्याचं कारण प्रेमाला डिस्चार्ज होऊन काल रात्री ॲक्च्युली मी प्रेमला डिस्चार्ज करून आणलं. खूप म्हणजे वेळ झाला होता आम्हाला. मग त्याला आता आंघोळ केली. सकाळी त्याला दिलं दूध बिस्किट आणि थोडासा असा चहा टाकून दिलेला आणि दूध बिस्किट दिलं आणि त्याच्यानंतर मग ॲपल कापून दिलं आणि ॲपल कापल्यानंतर मग त्याने नाश्ता केला तेवढंच खाल्लं आणि झोपून गेलं. सॉरी, तर ना 2-3 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये काय आंघोळ नव्हती केली आणि त्याला ताप बीप पण होता ना. मग मी बोलले त्याला पहिले आंघोळ कर असं. मग आंघोळ केलं, आंघोळ वगैरे क्लीन केली आणि थांबा, मोबाईल बरोबर बसत नाही. हां, थांब असं. मग आहे ना आंघोळ वगैरे केली त्यांनी आणि आता कसं वाटतं गाईस? मला ते एवढं हॉस्पिटल खास नाही वाटलं. ठीक होतं, नर्स वीस चांगल्या होत्या, पण त्यांनी माझा हातचं काय केलं, इकडे ही लाल दिसते एवढं, ते अख्खं त्यांनीच केलं. त्यांनीच केलं. नाही पिलू, ते ग्लुकोज लावतो ना, सलाईन लावतो, त्याच्यामुळे होतं ते काय हे नाही आहे ना. जेव्हा आपण ग्लुकोज नाही ॲक्च्युली ना ग्लुकोज लावलेली तर ना त्याचा पुरा हात एकदम जाडा होऊन गेलेला, पुरा सुजून गेलेला. मग मी बोलली एवढा लाल पट्टा असा त्रिकोणी जसं ते नस मध्ये टाकतात ना, पुरा लाल पट्टा होऊन गेला. मग मी बोलली इकडे पण लावलं, पण इकडे नाही झालं बघा. हा, मग इकडची आऊट नव्हती झाली, ही नाही आऊट नाही झाली, तर त्याची नस आहे ना पुरी आऊट होऊन गेली. आणि मी बोलली एवढं झाडं आहे, एवढं असं का होऊन राहिलं, मला काही कळतच नव्हतं. मग मी बोलली आहे ना, तिला बोलली की ही प्रेमला मी बोलली की हे काढायला लाव, तर तो बोलतो की नाही काढायला लाव ना. मग मी बोलली नाही काढायला लाव, कारण की पुरं सुजन आली आहे. तो बोलतो मग दुसऱ्या हाताला पण लावायचं मम्मा, मला दुखणार. म्हणजे नाही, तू काढायला लाव, काय पण कर पण काढायला लाव. आणि मग ते काढलं आणि तो हात बापरे त्याचं इतकं डेंजर झालं, मला कळून गेलेलं आऊट आहे. पण ते लोक चेंज करत होते, पण हा पण चेंज करू देत नव्हता, ही पण बात आहे. आणि मग दुसऱ्या हाताला लावायला लावलं ते सलाईन. तर त्याच्या नसा ना अशा माझ्यासारख्या एकदम बारीक आहे, हे बघा. तर माझ्या तरी ठीक आहेत, पण त्याच्यात अजिबात दिसत नाही प्रेमच्या नसा. म्हणून मग त्याला मी बोलले की नको काय पण करून काढलं. आणि मग आता तो हात सुजला आहे, असं हात ठेवतो असं. नाही गाईस, हे बघा, आज मी माझं कॉस्ट्युम आहे आज असं घातलं. नाही काढते. आंघोळ केली का? हां, इकडे ये. आंघोळ केली हां, आणि बस. हे फाटलं काय? नाही ग, फाटलं नाही फाटला ना. मग त्याला मी आता औषध दिलं आणि बोलली बडीशोप पण सगळं अटकली हो. आता मला बाकीचं मला काम करायचं आहे, कपडे भांडे वगैरे करायचे मला ना. प्रेमला दवाखान्यात नेलं, पण मी बोलले खूप पैसे खर्च झाले माझे, पण जाऊ दे, पैसे गेले तर गेले, पोरगा तर चांगला झाला ना. पैशाचं काय एवढं, हा पैसा तर आज आहे उद्या नाही आहे. आणि त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं, चांगली त्याची ट्रीटमेंट वगैरे चांगली केली. पण आता त्याची तब्येत ठीक. आणि त्याला ना मी भुर्जी बनवलेली, भुर्जी, आणि मम्मी त्याला बोलली चपाती नको खाऊ, चपातीमध्ये जास्त कॅलरीज असते आणि संध्याकाळी आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. तर मी त्याला जेवण वाढवून दिलं, तर मी भुर्जी दिली, भात दिला आणि आज ना बाजरीची भाकर बनवलेली, तर त्याला ते दिली. तर त्यांनी जेवण बघा त्याचं दाखवते, जेवण तसंच पडलेलं आहे, जेवलासुद्धा नाही आहे तो. हा भाताचा टोप आहे, तसंच जेवण पडलं आहे, जेवला नाही. का नाही जेवला तू? असंच
का बरं असं? हा कोणता टी शर्ट आहे? रॉकी व्हायचा. विषय गाईस, मी ना 7वीत होते तेव्हाचे कपडे म्हणून आता जरा टाईट होत आहे. मला पण तरी पण मस्ती बिस्ती तशीच आहे अजून, म्हणजे दवाखान्यात आला तरी काही चेंज नाही झालं एवढं, पण मस्ती तर तशीच चालू आहे. तशीच चालू आहे ना मस्ती. किवीवाला आहे, किवीवाला घेऊ. घ्यायची का किवी? किवी घ्यायची आहे. ड्रॅगन काय खात नाही, एवढं दवाखान्यात ना आलं तरी काय जेवण बिवण करून नाही राहिलं. गाईस हे बघा, सकाळी सकाळी मला जेवायला दिलं गण. थांबा 1 मिनिट बस राहिला. तर गाईस सकाळी सकाळी मला गण सारं फ्रूट्स दिले, चहा दिली आणि गुड्डे बिस्किट होता, मी तेच मुंडावून खाल्लं. आणि मग भरपूर सारे हे दिलं मला, म्हणून माझं पोट भरून गेलं. आणि गाईस तुम्ही कमेंट करा, केस वाढवू का नको वाढवू? म्हणजे थोडेफार वाढवू. नको वाढवू ना, शाळेतल्या पोरांनी केस नाही वाढव. थोडेफार वाढवले, पण आता अजून वाढवेल. पिंपल्स पण व्हायला लागले. तेव्हा ते काका आले. काय जातोय बाहेर खेळायला. खेळायला नाही तिकडे जातोय ना गार्डनला. गार्डनला? कशाला? तिकडे बॉईज ग्रुप असतो आमचा.